कोटींची बिलं थकीत असल्याचा आरोप कोल्हेंनी केलाय। राज्याचे प्रमुख जाहिरातींवर शेकडो कोटी खर्च करतात। सर्वसामान्यांना बिलासाठी असा मार्ग अवलंबावा लागतो असं कोल्हेंनी म्हटलंय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आहेत। खरं तर रोहित आर्यने जे पाऊल उचललं त्याचं कधीच समर्थन या ठिकाणी होऊ शकत नाही। मात्र त्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। एक मागणी त्याला सरकारपर्यंत पोहोचवायची होती, त्यासाठी त्यानं हे पाऊल उचललं। घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि रोहित आर्यांनी जो काही मार्ग निवडला या मार्गाचं समर्थन होऊ शकत नाही। परंतु राज्यातल्या देशातल्या एखाद्या नागरिकाला अशा पद्धतीनं मागणी पोहोचवण्याची वेळ का येते याचं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी 2 वेळा उपोषण केलं होतं। ज्या खात्याच्या संदर्भातला त्यांचा विषय होता त्या मंत्री महोदयांनी त्यांची भेटही घेऊन आश्वासन दिलं होतं, तरीही विषय सुटत नव्हता। सरकारमध्ये जर नैतिकता नावाचा शब्द हा जर शिल्लक असेल तर या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यायला हवं। म्हणजे अनेक कंत्राटदारांची कितीतरी हजार कोटींची बिलं अजून थकीत आहेत, ही गोष्ट आपल्याला समोर येते। दुसरीकडे राज्याचे प्रमुख जाहिरातींवर शेकडो कोटी रुपये खर्च करतात, हेही दृश्य आपल्याला बघायला मिळतं। जाहिरातबाजीवर एकीकडं कोट्यवधींचा खर्च होत असताना दुसरीकडे एका सर्वसामान्य नागरिकाला त्याचं असणारं बिल किंवा त्यांच्या ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती समोर येते त्यानुसार समोर असणारं बिल मिळवण्यासाठी जर अशा मार्गाचा अवलंब करावा लागत असेल तर हे नक्की दुर्दैवी आणि सरकारचं सपशेल अपयश आहे। मग ट्रिपल इंजिनचं सरकार कशाचं? आता मंत्री दीपक केसरकर म्हणतात की त्याचं बिल अदा झालं असतं, हे पाऊल त्यानं चुकीचं उचललंय। पाऊल तर चुकीचं उचललेलं आहे, परंतु आता मंत्र्यांना जाग येणं। केसरकर साहेबांच्या या उशिरा जाग येण्यानं जर घडलेली घटना ही पुन्हा बदलता आली येणार असती तर मंत्री महोदयांच्या विधानाला काहीतरी किंमत होती। एका माणसाचा जीव गेलाय, एक वेगळा मार्ग, चुकीचा मार्ग हा निवडला गेलाय, ही गोष्ट जेव्हा समोर येते सरकारचं अपयश हे म्हणजे अक्षरशः हे धिंडवडे निघालेले आहेत, सरकारचे प्रशासनाचे धिंडवडे निघालेले आहेत। त्याला हे पाऊल का उचलावं लागलं तर याच्या मागं सरकारचं अपयश असल्याचं अमोल कोल्हे यांनी आरोप केलेला आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।